चला लक्ष द्या बघा. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये कालच्या लेक्चरला आपण पार्ट 1 स्टार्ट केला आहे अँड द पार्ट 1 इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सगळ्यांनी नोट्स बंद करा आणि इकडे लक्ष द्या. ओके लक्ष द्या. हां बघा. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये पार्ट 1 ऑलरेडी आपण स्टार्ट केला आहे बाळांनो अँड द नेम ऑफ द पार्ट 1 इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके अँड दिस इज द लेक्चर नंबर 2. दिस इज द लेक्चर नंबर 2 ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे लक्ष द्या. ओके पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं हे सगळं शिकलो होतो. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं वेन द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओय वेन द वेव्ह प्रोपोगेट्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस पार्टिकल्स ऑफ द मीडियम नेवर प्रोपोगेट. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ वेव्ह. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल सॉरी दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्ह जर का एक्स डायरेक्शनला प्रोपोगेट होत असेल तर मीडियमचे पार्टिकल कसे असतात सांगा, पॅरलल टू वाय ॲक्सिस. काय असतात बोला, पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे परपॅन्डिक्युलर सी डायरेक्शन. हे आपण सगळं शिकलो आहे बाळांनो. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा आर्टिकल बघायचा आहे. व्हॉट इज मीन बाय इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. हां बघा. इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन काढायचं आहे. अशी वेव्ह जी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने ट्रॅव्हल होते. कुठल्या, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने ट्रॅव्हल होते. लक्षात ठेवा. येस बाळांनो इकडे लक्ष द्या. येस मला हे सांगा, हा झाला वाय ॲक्सिस आणि हा झाला एक्स ॲक्सिस. ओके ही झाली ओरिजिन. दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. येस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. लक्ष द्या. येस आता बाळांनो मला हे सांगा, दिस इज द मीन पोझिशन. याला म्हणतो आपण एम पी, दॅट इज मीन पोझिशन. वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. वेव्ह मीन पोझिशनपासून निघाली आणि पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. लक्ष द्या. हे डेरिवेशन आहे. डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. वेव्हचं इक्वेशन काय होतं. समजा वेव्ह इनिशियली ॲट मीन पोझिशनला होती. ओके इथं लिहायचं लेट. ओके आवाज नको आहे रे. बघा कन्सिडर अँड सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह considered and simple harmonic progressive wave traveling along positive x direction. Consider a simple harmonic progressive wave traveling along the positive x direction. हो म्हणा. yes simple harmonic progressive wave आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे बाळांनो. ओके सो इथं लिहू शकता ॲट मीन पोझिशन दॅट इज ओ. ही मीन पोझिशन आहे ओ. सो इक्वेशन ऑफ वेव्ह काय असतं बघा. इक्वेशन ऑफ वेव्ह काय असतं तर वेव्हचं इक्वेशन असतं वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. करेक्ट आहे. हे आपण ऑसिलेशनमध्ये शिकलो होतो. केस 1 वेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट करतो ते वेव्हचं इक्वेशन वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. सर वाय इक्वल्स टू का बरं, आपण ते एक्स इक्वल्स टू लिहिलं होतं बरोबर आहे. पण इथं सिंपल हार्मोनिक मोशन कोण परफॉर्म करत आहे, पार्टिकल्स. ओके मीडियमचे पार्टिकल्स. आणि मीडियमचे पार्टिकल जेव्हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात ते पॅरलल टू एक्स असतात की पॅरलल टू वाय असतात रे, पॅरलल टू वाय. कालच्या लेक्चरला आपण शिकलो होतो बरोबर आहे ना, पॅरलल टू वाय ॲक्सिस. दिस इज द वाय ॲक्सिस. युअर वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स ॲक्सिस बट पार्टिकल्स आर व्हायब्रेटिंग अलॉंग वाय ॲक्सिस. काल मी सांगितलं होतं बघा एस एच एमचं इक्वेशन होतं. त्या इक्वेशनमध्ये वेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय लिहितो आपण, ओमेगा अंडर रूट ऑफ किती असतं ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर लिहितो. जिथे एक्स लिहायला पाहिजे तिथे एक्स लिहितो की वाय लिहितो, वाय. ओके लक्षात ठेवा. चला सो गाइज वाय इक्वल्स टू किती असतं ए साइन ओमेगा टी. हां इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह.
traveling along the y axis. Okay, y equals to a sin omega t. Are you getting? At mean position. आता जसं फॉर एक्झाम्पल मीन पोझिशनला वेव्हचं इक्वेशन हे होतं, वेव्ह ही प्रपोगेट होत आहे, तर इथे लिहू शकता आफ्टर सम टाइम. बघा मी काय म्हणताय, आफ्टर सम टाइम ओके लेट्स से ए, आफ्टर सम टाइम लेट्स से टी, एका टाइम टी नंतर लक्षात ठेवा, आफ्टर सम टाइम ओके युअर वेव्ह विल बी ॲट अ पोझिशन पी. थांबा रे, wave will be at a position P. लक्ष द्या, आफ्टर सम टाइम युअर वेव्ह विल बी ॲट पोझिशन P. काही वेळानंतर वेव्ह ही एका P पोझिशनला असेल. इथं सरळ लिहू शकता ॲट अ डिस्टन्स ऑफ, बघा रे ए, ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम मीन पोझिशन. ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम काय असतं, मीन पोझिशन. करेक्ट आहे? ओके, म्हणजे मला हे सांगा, जेव्हा वेव्ह स्टार्ट झाली तेव्हा मीन पोझिशनला किती होती सांगा, 0. ओके, मीन पोझिशनला त्याचं इक्वेशन होतं आफ्टर सम टाइम टी. सपोज हा पार्टिकल इथं आला, म्हणजे जो पार्टिकल इथं होता तो ट्रॅव्हल करत करत इथं आला, कारण की आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह बद्दल बोलताय. त्या ओके पी पॉईंटचं डिस्टन्स किती घेतलं इथून एक्स. आफ्टर अ टाइम टी, इनिशियल टाइम किती होता 0. एका टी टाइम नंतर ती वेव्ह पी पोझिशनला आली, तर इथे लिहू शकता आफ्टर अ टाइम टी ओके द वेव्ह विल बी ॲट पोझिशन पी ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम द मीन पोझिशन. करेक्ट आहे? सो मग या पोझिशनला वेव्हचं इक्वेशन काय, सो इथं सरळ लिहू शकता इक्वेशन ऑफ वेव्ह. ए कुठली वेव्ह आहे, सिंपल हार्मोनिक आहे, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय म्हणताय, इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ओके ॲट पॉइंट पी. बघा ॲट पॉइंट पी इज, हां, इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ॲट अ पॉइंट पी. या पी पॉईंटला इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, तर वाय इक्वल्स टू असतं बाळांनो ए साइन ओमेगा टी प्लस. आता इथं आहे वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी, म्हणजे जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असतो तेव्हा फेज किती असतो सांगा, ओमेगा टी. पण जेव्हा पार्टिकल पुढे गेला तेव्हा फेज काय झाला, कमी झाला की वाढला, फेज म्हणजे अँगल वाढला. करेक्ट आहे की नाही? ओके, म्हणजे मी इथं काय लिहायला पाहिजे, प्लस फाय, फेज वाढला. पण थोडा गोंधळ आहे इथं, लक्ष द्या. ओके, आता दोन गोष्टी असतात, फाय म्हणजे असतो फेज. ओके, जशी जशी वेव्ह प्रपोगेट होत जाते, जशी जशी वेव्ह प्रोग्रेस होत जाते, लक्षात ठेवा. ओके, इथं सरळ लिहितो, हे तुम्ही पेपरमध्ये नाही लिहायचं. ओके, लक्षात ठेवा, इथे लिहितो ॲज वेव्ह प्रपोगेट्स, हां, म्हणजे ट्रॅव्हल्स, ॲज द वेव्ह प्रपोगेट्स, ॲज द वेव्ह ट्रॅव्हल्स, ॲज द वेव्ह प्रोग्रेसिव्ह. ओके, त्याचा जो फाय असतो दॅट इज कॉल्ड ॲज फेज. हा फेज काय होतो सांगा, इन्क्रीजेस. फेज नेहमी वाढतो. करेक्ट आहे? फेज नेहमी वाढतो म्हणून प्लस झाला. पण तुम्हाला जर का फेज डिफरन्स बघायचा असेल तर बाळांनो लक्षात ठेवा, कुठल्याही प्रोग्रेसिव्ह वेव्हचा फेज नेहमी वाढतो, पण फेज डिफरन्स काय होत असतो लक्षात ठेवा. बोला, फेज डिफरन्स बाळांनो, फेज डिफरन्स डिक्रीजेस. फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा हा काय होत असतो, कमी होत असतो. म्हणून तुम्हाला इक्वेशन जर का फायच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल फेज, तर ऑब्व्हियसली इन्क्रीजेस म्हणून प्लस साईन लिहिली. पण जर का सपोज तुम्हाला ए साइन ओमेगा टी जर का डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं तर तुम्हाला मायनस डेल्टा लिहावं लागते. का बरं मायनस डेल्टा? फेजच्या फॉर्ममध्ये लिहायचं तर फेज वाढतो, अँगल वाढतो, पण फेज डिफरन्स कमी होत असतो. आता मी एक एक्झाम्पल देतोय, कसं लक्षात ठेवायचं की एखाद्या प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये फेज कसा वाढतो आणि फेज डिफरन्स कसा कमी होतो हे सांगतो मी. लक्ष द्या बाळांनो, इकडे लक्ष द्या, लक्ष द्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी 11वी सुद्धा एक्झाम्पल दिलं होतं, समजून घ्या. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो लक्ष द्या, सपोज एक रोड आहे. ओके, रोडवर एक बस आहे, एस टी महामंडळ म्हणतो आपण त्याला, PMT. आता मला हे सांगा, ओके सगळ्यात शेवटचा स्टॉप कुठला आहे, NDA. आणि सगळ्यात सकाळी बस तिथूनच निघते पहिली, कारण रात्रीची बस स्टॉप होते तीच सकाळी निघते. अरे ओके नाही, येस. मग आता समजा सगळ्यात पहिला स्टॉप सकाळचा आहे NDA. ओके, NDA नंतर आहे ओके NDA गेट, त्यानंतर आहे गणपती माता, त्यानंतर आहे वारजे. ओके, त्यानंतर आहे युनिव्हर्सल, जकातनाका आहे ना, युनिव्हर्सल, असे वारजे ब्रिज, युनिव्हर्सल असे स्टॉप असतात. आता मला हे सांगा, सगळ्यात जास्त पॅसेंजर कुठल्या स्पॉटला बसतात रे, जिथून बस स्टार्ट होत असते. त्याचं रिझन सांगतो. काही लोकांच्या बऱ्याच गोष्टी फिक्स असतात, जसं मॉर्निंग बॅचचे स्टुडंट्स आहेत, सकाळी 7 वाजता यावं लागते, त्यांना माहिती आहे 6:30ला बस आहे, बरोबर बस आहे, तर ते बरोबर येतात. काही लोकांचे जॉब असतात, काही लोकांचे स्कूल असतात, त्यांचे टाईम फिक्स असतात.
जॉबचे टाईम फिक्स असतात, स्कूलचे टाईम फिक्स असतात, क्लासचे टाईम फिक्स आहे, तर ते तर स्वतःच्या सीट पहिलेच रिझर्व करून ठेवतात आणि त्यांना परमनंट माहिती आहे 6 वाजता बरोबर बस निघते इथून. करेक्ट आहे. म्हणजे एखाद्या बसमध्ये जर का 100 पॅसेंजरची कॅपॅसिटी असेल तर 70 लोक तुम्हाला ऑलरेडी बसमध्ये त्याच टाईमला येऊन बसतात. मॅक्सिमम लोक तेव्हाच बसतात सगळ्यात जास्त, कारण की ते फिक्स आहे शेड्यूल. बऱ्याच लोकांचं शेड्यूल फिक्स असते, ते शेड्यूल तुम्हाला तिथं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, मी इथं बोललो तुम्हाला, लक्षात ठेवा. हां, इथं बोललो नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस, नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस, आणि नंतर असतं बाळांनो नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस. सांगा एनडीए गेटला, बोला नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस. सांगा बसमध्ये किती लोक एंटर होत आहे, सांगा बसमध्ये किती लोक एंटर होत आहे. 70. बरं आहे. 70. नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग द बस 70 आहे आणि नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस किती आहे, 70च आहे. ऑब्व्हियसली जेवढे एंटर होतात तेवढेच असणार आहे. काही लोक का रात्री येऊन झोपून बसतात का, नाही. एंटर किती झाले 70, तर बसमध्ये किती आहे 70च आहे. झालं. 100 पैकी मॅक्सिमम बस तिथंच भेटली. त्यानंतर चला ही बस पुढे आली, नंतर कोण आलं सांगा, गणपती माता. आता गणपती मातावर किती लोक बसतात, 70 लोक बसतात का, की कमीच बसतात, कमीच बसतात. कुठले, जे लय गरजेवाले आहेत की नाही आता जावंच लागते, भले उभं राहून जाऊ, तेच बसतात. जे रिकामे टाइमपासवाले आहेत, थोडं लेट गेलं तर चालते, दट बसमध्ये जागा नाही, आपण दुसऱ्या बसची वाट बघू. खरं आहे. तर दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या स्टॉपवर एंटरिंग होण्याची संख्या कमी आहे. सो नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस किती झाले, समजा 20. किती झाले 20. आणि नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस किती झाले सांगा. आता पहिले ऑलरेडी किती होते 70, आता किती एंटर झाले 20, तर इथे किती झाले सांगा 90. म्हणजे समजताय का, एक गोष्ट वाढत आहे आणि एक गोष्ट कमी होत आहे. सांगा नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस किती होते 70, नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस 70, नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस 20, बट नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस 90. चला आता 100ची कॅपॅसिटी आहे, 90 लोक भरलेले आहे. चला पुन्हा आता वारजेवाला ब्रिज, ऑलरेडी 90 बसलेले होते. सांगा आता ओके नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग किती असतील बोला. साधी गोष्ट आहे जी अति गरजेची आहे की नाही बाबा मला लेट झालं तर बॉस रागवतो, देशमुख रागवतो, जायलाच हवं. करेक्ट आहे. भले उभं राहून का लटकून काऊन का कुठेही कसं आहे. ओके तर एंटरिंगवाले 5 लोकच बसतात. करेक्ट आहे की नाही. येस. आता मला हे सांगा नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस किती झाले 5 आणि नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस किती झाले सांगा 95. किती झाले 95. नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस 5 झाले, पण नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस किती झाले 95. करेक्ट आहे. आणि इट माइट बी पॉसिबल असं करता करता युनिव्हर्सलवर बस एवढी पॅक झाली असते की डायरेक्ट लोक म्हणतात चले जाओ हम दुसरी देखेंगे, आणि पुढच्या स्पॉटवर तर ड्रायव्हरच थांबवत नाही, त्याला माहिती आहे बसमध्ये बसायला जागाच नाही आहे. समजलंय. म्हणजे जसं जसं वेव्ह प्रोग्रेस होत जाते, जशी जशी वेव्हची प्रोग्रेशन होत जाते तसे नंबर ऑफ पॅसेंजर एंटरिंग इन द बस कमी होत जातात आणि नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस वाढत जातात. म्हणजे समजलं एक गोष्ट वाढत जाते आणि एक गोष्ट कमी होत जाते. तसंच असतं जेव्हा एखादी वेव्ह प्रोग्रेस होत असतं तेव्हा लक्षात ठेवा एक गोष्ट वाढते आणि एक गोष्ट काय होते कमी होते. सांगा कुठली गोष्ट वाढते, फेज अँगल वाढतो म्हणून प्लस साईड, आणि फेज डिफरन्स काय होतो कमी होतो. आता याचा आणि त्या एक्झाम्पलचा काही संबंध नाही, पण हे लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. हे लक्षात कसं, आता त्याचा काही संबंध नाही दोघांचा, पण हे लक्षात कसं ठेवायचं की बाबा हे वाढते ते कमी होते. मी जर हे एक्झाम्पल नसतं सांगितलं तर कदाचित तुमच्या लक्षातच नसतं आलं. अरे गडे मग मला जर का फेजच्या फॉर्ममध्ये आन्सर द्यायचं असेल तर ते प्लसमध्ये देईल, आणि मला जर का फेज डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आन्सर द्यायचं असेल तर ते मायनसमध्ये देईल. इज दॅट क्लिअर. येस. लक्षात ठेवा. समजलाय. सो बाळांनो इन केस ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह वन थिंग गोज ऑन ॲडिंग अँड अनदर थिंग गोज ऑन सबस्ट्रॅक्टिंग. लक्षात ठेवा. सो कुठली गोष्ट ॲड होत जाते, फेज अँगल वेव्हचा वाढत जातो पण फेज डिफरन्स कमी होत जातो. लक्षात ठेवा. चालेल. ओके. आता इकडे बघा, दिस इज अ गुड एक्झाम्पल. ओके हे लक्षात ठेवू शकता. पेपरमध्ये लिहू नका पण हे राहू द्या, छान एक्झाम्पल आहे. खूप विचार केला मी ते एक्झाम्पल द्यायसाठी. हां सो वाय इक्वल्स टू, तसं तुम्हाला काही गरज नव्हती, तुम्ही विचारले नव्हतं कारण की तुम्हाला एक्झाम्पल सांगायच्या आधीच समजलं होतं. ओके हां पण तरी मी सांगितलं. ठीक आहे. वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. आता एक लक्षात द्या, इथं ही स्लाइड लिहायची नाही. ओके आता इकडे बघा. सांगा इक्वेशन काय, वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. ओके व्हॉट इज द डेल्टा,
डेल्टा इज कॉल्ड ॲज फेज डिफरन्स. काय म्हणतात? फेज डिफरन्स. आणि त्या डेल्टाची व्हॅल्यू काय असतं? डेल्टा इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं? एक्स. सो डेल्टा इज कॉल्ड ॲज फेज डिफरन्स. काय म्हणतात? फेज डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं? 2π/λ इंटू किती असतं? एक्स. आणि एक्स इज कॉल्ड ॲज पाथ डिफरन्स. काय म्हणतात? पाथ डिफरन्स. लक्षात ठेवा. सो फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं? पाथ डिफरन्स. सो फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं? पाथ डिफरन्स. लक्षात ठेवा. सो डेल्टा इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं? एक्स. सो फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं? पाथ डिफरन्स. काय असतं? पाथ डिफरन्स. लक्षात ठेवा. एक्स म्हणजे असतं पाथ डिफरन्स. मी सांगतो एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. बघा हे बघा, एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. बघा एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. बघा एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. आणि असं लक्षात ठेवा. कसं? बघा पाथ 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 पाद नाही, पाथ. पाथ म्हणजे रस्ता. काय? रस्ता. रस्त्यावरनं आपण काय कव्हर करतो? डिस्टन्स. आणि डिस्टन्स कशामध्ये असते सांगा? मीटर. कशामध्ये असते? मीटर. आणि फेज म्हणजे असतं बाळांनो अँगल. तर इथे लक्षात ठेवा, हे झालं अँगल. ओके. आणि हे काय झालं सांगा? डिस्टन्स. काय झालं बोला? डिस्टन्स. ओके. त्यामुळे याचं युनिट असणार आहे रेडियन, याचं युनिट असणार आहे रेडियन, आणि याचं युनिट किती असणार आहे? मीटर. लक्षात ठेवा. चालेल? इज दॅट क्लिअर? येस. रेडियन म्हणा, डिग्री म्हणा, काही लिहू शकता. सो गाइज दिस इज डेल्टा इज इक्वल्स टू 2π/λ इंटू एक्स. सो गाइज युअर इक्वेशन विल बिकम, कम ऑन, y इक्वल्स टू किती असतं? ए साइन ω t मायनस डेल्टा. आणि डेल्टा म्हणजे असतं 2π/λ इंटू किती असतं? एक्स. आता एक लक्ष द्या. ओमेगा. ओमेगा म्हणजेच किती असतं? 2π/T. सगळ्यांना माहिती आहे ओमेगा म्हणजे काय असतं? वेलॉसिटी की अँग्युलर वेलॉसिटी? अँग्युलर वेलॉसिटी. सो ओमेगा म्हणजे असतं अँगुलर वेलॉसिटी. ओके. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी 2π/λ. चला व्हॅल्यू टाका. सो y इक्वल्स किती असतं? ए साइन ओमेगाची व्हॅल्यू असतं 2π/T इंटू स्मॉल टी मायनस. ओके. लक्षात ठेवा. हां 2π/λ इंटू किती असतं बाळांनो? एक्स. खतम झालं? येस. हे सगळं बघता y इक्वल्स किती असतं? ए साइन हिडम हिडम या दोन टर्म हिडम हिडम या दोन टर्म या दोन टर्म या म्हणजे निघतं 2π कॉमन. जर 2π कॉमन काढला तर स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. खतम. सो दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह which is traveling along the positive direction of x axis. Y equals to a sin 2π small t upon capital T minus x upon lambda. X upon lambda. This is the equation of simple harmonic progressive wave traveling along the positive direction of x axis. Positive direction. जर पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल तर मायनस साइन येतं, आणि जर का तीच वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल तर कुठली साइन येतं? प्लस साइन. ओके. तुम्हाला ग्राफिकली दाखवतो. लक्षात ठेवा. आवाज नको आहे रे छोकरू. इकडे बघा. सपोज बाळांनो दिस इज एक्स ॲक्सिस आणि सपोज दिस इज द वाय ॲक्सिस. येस. ओके. मला हे सांगा ही कोण झाली? ओरिजिन. ओके. कोण झाली? ओरिजिन. ओके. मला हे सांगा ओरिजिनचा ॲक्सिस कुठला झाला? दिस इज द पॉझिटिव्ह एक्स अँड दिस इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह एक्स. ओके. So guys, if the wave is propagating along the positive direction of x, if the wave is propagating along the positive direction of x, if the wave is propagating along the positive direction of x, if the wave is propagating along the positive direction of x, तुमची जर का you know progressive wave, what is progressive wave? The wave which is traveling along the positive direction of x axis, the wave which is continuously traveling along the positive direction of x axis. जी wave continuously travel होते त्याला आपण progressive wave म्हणतो. जी wave continuously travel होते along the positive direction of x axis, which is called as progressive wave. And what is the equation of such a progressive wave which is traveling along the positive x axis? Y equals किती असतं? a sin 2π small t upon capital T minus x upon lambda. खत्म. y equals to a sin, y equals to a sin 2π small t upon capital T minus x upon lambda. And if that wave is traveling along the negative direction of x axis, if that wave is traveling along the negative direction of x axis, okay, then या वेव्हचे इक्वेशन असते y equals to बोला a sin 2π स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. खतम. लक्षात ठेवा. प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. जल का वेव तुमची पॉझिटिव्ह डायलेक्शनला प्लगलेट होत असेल तर मायनस साइन लिहायची, आणि तीच वेव का निगेटिव्ह डायलेक्शनला प्लगलेट होत असेल तर तिथं प्लस साइन लिहायची. लक्षात ठेवा. चालेल? तर कुठल्याही वेव्हच्या इक्वेशनमध्ये जर का ही टर्म आली जर का ही टर्म आली तर डोळे झाकून सांगायची कुठली वेव्ह आहे सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. राईट आहे?
लक्षात ठेवा. इथं लिहितो नव्हतं, काय लिहितो नव्हत, लक्षात ठेवा. स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी एक्स अपॉन लॅम्बडा. आवाज नकोय. स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी एक्स अपॉन लॅम्बडा. इथं लिहायचं मायनस आणि इथं काय लिहायचं प्लस. जर का ही टर्म असेल सो दॅट टर्म दॅट टर्म दॅट टर्म दॅट टर्म काय दॅट टर्म आठवलं मला हा रिप्रेझेंट्स रिप्रेझेंट्स अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कुठली वेव्ह आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ही टर्म सांगते की ही वेव्ह कुठली वेव्ह आहे सांगा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. लक्षात ठेवा. जर का कुठल्याही वेव्हच्या इक्वेशन मध्ये ही टर्म नसेल ओके तर समजून घ्यायचं ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही आहे. दिस इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. काय म्हणायचं स्टेशनरी वेव्ह, जे आपल्याला पार्ट 2 मध्ये शिकायचं आहे. कुठल्या पार्ट मध्ये सेकंड पार्ट मध्ये. सेकंड पार्ट 2 पार्ट. आपला फर्स्ट पार्ट सुरू आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आर यू गेटिंग येस से येस येस ओके. चला 2 मिनिटात डेरिव्हेशन लिहून घ्या लवकर फास्ट. लवकर चला. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आपल्याला स्टार्ट करायचं आहे पुढच्या 5 मिनिटात.